नमस्कार, मी मिलिंद कांबळे. आज मला सकाळी फोन आला आपले ग्रामपंचायत सदस्य कुमार गोडविंदे यांचा. अशी आजी आपल्या गावात फिरते आणि कुमारने चौकशी केली त्यांची. घरी कोणच नाही, घर नाही, मुलं आहेत, त्यांना 2 वारलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या वजेश्वरी गणेशपुरी परिसरामध्ये कोण अनाथ असेल तर आपल्या मंदिराच्या पायरीवर बसलं तर त्यांना 2 वेळचं जेवण तरी मिळतं. म्हणून लोक आपल्या इथं वजेश्वरीला येतात किंवा गणेशपुरीला येतात नित्यानंद भूमीमध्ये. तशीच आजीला कोणतरी माहिती आहे, कोशिंबडा कोशिंबड्याची आजी आहे, शहापूर तालुक्यातला. पिवळी जवळ ना आजी? पिवळीच्या जवळ. तर हे नाही ते ना. तर आजीच्या साधारण चौकशी केली. आजीला कोणच नाही घरी. तिचे 2 मुलं वारली, घरात सुना घेत नाही. आजी 2-4 महिने इकडे नातेवाईकाकडे फिरली आणि नंतर इथे आली. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपण देवळाच्या पायरीवर बसणारे जी भिकारी बोलतो, आपण त्याला भिकारी बोलला नाही पाहिजे. आता दुसरा शब्द तरी त्यांना कुठला वापरायचा. त्या भिकाऱ्यांनी आजीला बसून दिला नाही. मला विशेष वाटलं, एखाद्या धंदेवाल्याच्या बाजूला धंदा लावला, तो धंद्यावाला आखून लावतो त्या धंदेवाल्याला, ठीक आहे, त्याचा धंदा डुबतो. पण आमच्या देवळाला एक 52 पायऱ्या आहेत, 52 आहेत ना, 52 पायऱ्या आहेत. तर 10-15 भिकारी दोन्ही साईडला बसतात आणि त्यांना बऱ्यापैकी भक्त लोक येऊन दान करतात, जेवण देतात. पावसाळ्यात छत्रे, ब्लँकेट जे पाहिजे त्यांच्या पोटापुरतं मिळते त्या आपल्या मंदिराच्या पायरीवरती. पण त्या आजीला तिथून अक्षरशः हाकलून दिली. ती गोष्ट मला सकाळी आजीने सांगितली की ते भिकारी, मला म्हटलं अशी पद्धत आहे भिकारीची, मला माहीत नव्हती. मला आश्चर्य वाटलं. एखादा बिझनेसमॅन असेल, एखादा बिझनेस करायला गेला तो हाकलून लावतो इथून. पण देवाने जन्माला दिलंय, तो देव जेवायला घालणार आहे हे आपल्याला माहिती आहे. तिला कोण ना कोण भेटणार आहे. तिला अनायशा माझ्यासारखा कोण ना कोण कुमारासारखा माणूस भेटलाच. आता त्या आजीला आम्ही रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथांचा पोशिंदा अशी ओळख असलेल्या किसन मल्हारी लोखंडे साहेब, एक्स आर्मी, भारतीय निवृत्त जवान, कारगिल योद्धा, त्यांच्या आश्रमामध्ये आजीला घेऊन जातो मी. आणि लोखंडे साहेबांनी तिला जोपर्यंत आहे, आजी जिवंत आहे तोपर्यंत सांभाळायची आजी जबाबदारी लोखंडे साहेबांनी घेतलेली आहे. इवन त्या आजीचा दवाखान्याचा खर्च, आजीचा कपडे, जेवण, नाश्ता पूर्ण जगेपर्यंत आजी ची जबाबदारी लोखंडे साहेबांनी घेतलेली आहे. आणि बरेचसे अनाथ लोक मी या रस्त्यावर नेऊन असलेले बरेचसे सोडतो तिथं. मला कुमारला धन्यवाद द्यायचे याच्याकरता. माझा व्हिडिओ पाहून अनेक कमेंट लोक करतात, आपल्या परिसरात देखील करतात. लोक सांगतात मला फोन करून, बाबा इथे तर कोणतरी पडलाय. आज कुमारचे धन्यवाद. कुमार ग्रामपंचायत सदस्य आहे आमचा, माझा मित्र आहे चांगला. त्यांनी स्वतःहून मला फोन करून सांगितलं, दादा असं आहे, त्या महिलेला आपण आधार देऊ शकतो. म्हटलं काही हरकत नाही, आपण आता ॲम्ब्युलन्स मिळाली नाही तर रिक्षा घेऊन आपण त्या महिलेला तिथे नेऊन आश्रममध्ये ठेवू. मी हा व्हिडिओ याच्याकरता घेतो, आजीच्या गावचे किंवा नातेवाईक कोण यांना जर हा व्हिडिओ सापडला की तेव्हा त्यांना तपास लागला, त्यांना इच्छाच झाली त्या आजीला आश्रमामधून घरी घेऊन जायचं, तर मला संपर्क करा. माझं नाव मिलिंद कांबळे आहे. मराठा लाईफ फाउंडेशन इथे मी किसन लोखंडे यांच्या आश्रमामध्ये ठेवणार आहे. माझा नंबर आहे 9096321003. ह्या नंबरवर संपर्क केल्यानंतर मी आजीला तुमच्या ताब्यात तिथे देऊ शकतो. मीच देऊ शकतो, इतर आजीला कोणीच घेऊन जाऊ शकत नाही, मी किंवा कुमार. धन्यवाद.